आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज. गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत. ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नगरपालिका क्षेत्र असल्यानंतरही संख्येने लहान नगरपालिका क्षेत्र असूनही संख्येने लहान असणाऱ्या कवठेमहांकाळ शहरामध्ये एक प्रचंड मोठा शिंदे पॅलेस नावाचे बँक्वेट हॉल होतो आहे. त्याचा आपल्याला आनंद व्यक्त करतो, आश्चर्य व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येने याला लग्नाचा टेस्ट मिळणार ना. त्याच्यातून एक जागा वापरून त्यांनी हा हॉल बांधला आणि मागचा मला एक त्रास त्या सगळ्याचं आर्थिक गणित जमेल ना. त्यामुळे आनंद व्यक्त करतो, एवढा मोठा हॉल आश्चर्य व्यक्त करतो आणि त्यांचा व्यवसाय नीट चालवा. लग्न सराईमध्ये बुकिंगला संजय काकांना फोन करावा लागावा. तारीख तेवीस हवी आणि ते गेली म्हणतात. संजय काकाने त्यांना फोन करावा हे आपल्या आहेत त्या तारीख असं त्याला इंग्लिशमध्ये ओव्हर गर्दी आणि तारखांसाठी धन्यवाद असा हा उत्तम भाव चालावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचे नेते खासदार संजय काका उपस्थित आहेत. व्यासपीठावर माजी आमदार समन्वय पाटील उपस्थित आहेत. महाकाली सहकारी कारखान्याच्या चेअरमन आणि या भागातल्या सगळे उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष रणजित भाटे आताच्या नगराध्यक्षा शोभांगी शिंदे, त्यांचे श्रीमान ज्यांनी हा हॉल बांधला संजय शिंदे, त्यांचे भाऊ ज्यांनी ह्या हॉलमध्ये त्यांच्या बरोबरीने तेही बालक आहेत त्यांचाही विचार आहे. शोभांगी शिंदे, त्यांच्या पत्नी गीतांजली शिंदे, व्यासपीठावर उपस्थित उदयराजे पाटील, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आदरणीय पूजनीय आनंदगिरी महाराज, मुनिभाऊ मुखात गंजूभाऊ भट हे शिक्षक उपस्थित आहेत. ते आदरणीय आनंदगिरी महाराज, कवठेमहांकाळ आणि तासगाव या दोन्ही शहरातले सगळे नगरसेवक, तासगावच्या नगराध्यक्ष उपस्थित आहेत. प्रियाताई पाटील, महादेव सूर्यवंशी, दादासाहेब कोळेकर, हे समाज कल्याण जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सभापती म्हणून निवडून आलेले संजय बनसोडे, व्यासपीठावर सर्व मान्यवर, एखादं नाव आहे क्षमा करा. आणि सकाळची वेळ कार्यक्रमाला सोयीची नसते, ऊन पण याला खूपच आहे. ऊन असूनही सकाळची वेळ सोयीची नसूनही शिंदे परिवाराच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित नोंदवले होते. मी सुरुवातीला म्हटलं की हॉल खूप सुंदर झाला आहे. तसं बाकीच्या गोष्टी व्यक्त केल्या की या हॉलला चांगलं बुकिंग मिळावं, तसा हा हॉल इतकाच देखणारा मला खूप आवडता शब्द आहे. आणि त्या देखणेपणामध्ये सौंदर्य असावं लागतं असं नाही, त्या देखणेपणामध्ये नीटनेटकेपणा असावं. हा इतकाच देखणा हॉल राहावा यासाठी त्यांनी मेहनत द्यावी. त्यांना त्यांची लग्न होती, त्याने इकडे पिस्कारी पाहून तिकडे पिस्कारी पाहणार आणि सतत आपल्याला टॉयलेटमध्ये नळच काढून करून जा असं ते कल्चर, अशी ती संस्कृती कधी कधी व्यक्त होते की त्या कल्चर म्हणता येणार नाही, त्याला विकृतीच म्हटली पाहिजे. ती विकृती व्यक्त न होता हा हॉल इतका वेगळा राहावा अशी अपेक्षा पण व्यक्त होती. मी या निमित्ताने लग्न कार्य कशी व्हावी त्या विषयात माझी कुठे मत आहे. मला असं वाटतं तुम्हाला ती पटते ती मांडणार. लग्न हा मोठ्या संख्येने करावंच पाहिजे. त्याचे लोक म्हणतात की पोलीस वगैरे जेवण पण देणार नाही काय,
मुहूर्तावर लग्न होत नाही हो. ऐकूय ना?